कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्र आणि व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरील 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांच्या उपस्थितीत पार पडला। अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर एस.टी. इंगळे होते। यावेळी व्यासपीठावर विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रोफेसर मसू पगारे, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका डॉक्टर मधुलिका सोनवणे, कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर अतुल बारेकर उपस्थित होते। समन्वयक डॉक्टर अतुल बारेकर यांनी यावेळी अहवाल सादर केला। संशोधक विद्यार्थी संदीप अहिरे, कोमल ढेरे, विक्रांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन डॉक्टर विजय घोरपडे यांनी केले। आभार प्रोफेसर मसू पगारे यांनी मानले की माझाच धर्म श्रेष्ठ अशा अहंकार भावामध्ये ज्यांना कुणाला स्वतःच्या धर्माचं साम्राज्य वाढवण्यासाठी वारंवार इतरांवर हल्ले करावेसे वाटले, त्यांच्या प्रति सुद्धा सहिष्णुता आणि सहयोगाची सद्भावाची भावना ठेवणारा हा भारत, ज्या भारताच्या मांगल्यासंदर्भात स्वामी विवेकानंदांनी अस्वस्थ होऊन चिंतन केलं आणि तिथं जाऊन शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये ते केवळ 2 शब्द नव्हते की तमाम अमेरिकेतल्या तमाम भगिनींनो आणि बंधूंनो, ती तिथं जाऊन मांडलेली विश्वात्मक देवाची संकल्पना होती, विश्वात्मक भावाची संकल्पना। या 2 दिवसीय परिसत्रामध्ये एकंदरीत जी विचारांची पेरणी झालेली आहे ते खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे। पाठक सरांनी जे विचारांची पेरणी केली त्यामध्ये खरं म्हणजे वसुदेव कुटुंबकमची संकल्पना जी आहे ती संकल्पना अत्यंत प्रभावीपणे सरांनी मांडली। स्वामी जी जे विचार जे आहेत हे विचार सर्व जगाला एक दिशा दाखवणारे विचार आहेत। या विचारांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड विनम्रता, मानवतेचा जो संदेश आहे हा मानवतेचा संदेश सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून आपल्याला मिळतो। स्वामी विवेकानंदांचे विचार व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांची सुसंगता या विषयावर मला इथे पेपर प्रेझेंट करण्याची संधी मिळाली। स्वामी विवेकानंदांचे शैक्षणिक विचार जे त्यांनी वसुदैव कुटुंबकम, त्यानंतर व्यवसायाभिमुख शिक्षण, संस्कृती, ज्यांनी रिसर्च पेपर मांडला होता वक्ते होते, त्यांच्याकडून स्वामीजी आणि नवीन शैक्षणिक धोरण याबद्दल माझी वैचारिक प्रगल्भता वाढली आणि अशा कार्यशाळांचे जास्तीत जास्त आयोजन करण्यात पुढाकार घेण्यात यावा असं मला वाटतं।